वाशिम जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा सध्या गंभीर अडचणीत सापडली आहे। तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तब्बल 4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते। याचा सर्वाधिक फटका गर्भवती महिला, अपघातग्रस्त आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना बसतोय। जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा उपलब्ध असतानाही अपुऱ्या नियोजनामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वेळेवर तपासणी होत नसल्याचा आरोप रुग्णांकडून केला जातोय। ओपीडी मध्ये डॉक्टरांनी तपासणी लिहून दिल्यानंतरही रुग्णांना अनेक तास ताटकळत ठेवलं जातं आणि अखेरीस 4 दिवसानंतरची तारीख दिली जाते। वेळेवर सोनोग्राफी न झाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन महागडी तपासणी करावी लागते। त्यांचा आर्थिक बोजा वाढतोय। विशेषतः गर्भवती महिलांसाठी ही अत्यंत गंभीर बाब असून आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। या प्रकरणात आरोग्य अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसतंय। जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करून सोनोग्राफी सेवा सुरळीत करावी, अतिरिक्त कर्मचारी नेमावेत आणि तपासणीची वेळ वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होते। अन्यथा आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी।